तर गोव्याला आल्याच्यानंतर मी निघालेलो आहे दोनापोला स्पॉटच्या ठिकाणी. तर आता आपण स्कूटीवरती आहोत. स्कूटीवरतीचा प्रवास करणार आहोत पूर्णतः गोव्याचा. तर गोव्यामध्ये मी 11 वर्षापूर्वी आलो होतो. तुम्हाला परत एकदा व्हिडिओमध्ये पण सांगण्यात येणार आहे, कारण खूप वर्ष झालेले मी गोव्यामध्ये आलो नव्हतो. तर माझी खास फ्रेंड आहे इथली, ती म्हणाली होती की खूप वर्ष झाले आलाच नाही गोव्याला, ये ये ये. आणि शेवटी 11 वर्ष आल्याच्यानंतर ती जेव्हा मला स्टेशनवरती रिसीव्ह करायला आली, तेव्हा मी थोडंसं मार पण खाल्लं तिचं. कारण मार खाणं पण योग्यच होतं, कारण खूप वर्षानंतर आलेलो आहे मी गोव्यामध्ये. काय कामामध्ये थोडंसं व्यस्त असल्यामुळे आणि बऱ्याचशा गोष्टी थोड्याशा घडल्यामुळे आणि बऱ्याचशा गोष्टी करत असल्यामुळे थोडंसं कामं वगैरेचा शेड्यूल जास्त असल्यामुळे येणं होत नव्हतं. तर लिटरली ह्यावेळी मी गोव्याला आलेलो आहे. तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये खूप सारी ते ट्रॅफिक वगैरे आहे आणि फ्लायओव्हरचं पण काम इकडे जोरात चालू आहे. डेव्हलपमेंट वगैरे खूप छान आहे. इथले काही स्पीड ब्रेकर पण मी बघितले, थोडेसे खूप वेगळे आहेत. अक्षरशः त्या स्पीड ब्रेकरच्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर आता आपण निघणार आहोत. दोनापोला जो स्पॉट आहे गोव्याचा आहे बघा, फ्लायओव्हर पण किती खूप छान पद्धतीने बनवलेलं आहे. सीलिंग टाईप, जसं की मुंबईमध्ये वगैरे असतो त्या टाईपमध्ये. गोव्याचं डेव्हलपमेंट जसं जसं तुम्ही बाहेर जात आहे गोव्यापासून, काही मेन लोकेटेडपासून तुम्ही बाहेर जाता, तसं तसं डेव्हलपमेंट तिथे एवढं काही झालेलं नाही आहे. मी बघितलं आज व्हिडिओमध्ये आणि प्रत्यक्ष जाऊन. तर तुम्हाला मी जेवढं दिसते तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करीन, तर तुम्ही कंटिन्यू राहा. हा एक जो प्लेस आहे पूर्ण कोकोनट ट्रीचा, हा मला स्पेशली जास्त आवडला. तर मी तिथे फ्रेंडला सांगितलं की जरा स्कूटी घेऊन चल, तर मला तो शूट करायचा आहे. बघा किती छान नारळाची झाडं वाटत आहेत. तर ते शूट करायला पण बेटर आहे, प्री वेडिंग वगैरे. तर तिथून निघाल्याच्या नंतर आम्ही जरा पोचलो दोनापोल्याच्या स्पॉटला आणि मी जरा ड्राईव्ह करतो आहे स्कूटी. कसं आहे, गोव्यामध्ये स्कूटी चालवण्याची जी मजा आहे ना, ती वेगळीच आहे. आपण डेली चालवतो त्यासाठी. तर पंजिममधला तुम्ही इथला दोनापोला हा स्पॉट बघितला असाल, तर मी 11 वर्षामध्ये इथे आलेलो आहे. माझी गोव्यातली एकदम खास फ्रेंड आहे, तर तिच्या माध्यमातून मी इथे आलेलो आहे. खूप वर्षापासून चाललं होतं जाईन पण बऱ्याचशा कामामुळं काही बिझी शेड्यूलमुळे येणं होत नव्हतं. पण ह्यावेळी लिटरली मी गोव्याला आलेलो आहे 11 वर्षानंतर. खूप सारे चेंजेस झालेले आहे आणि येऊन खूप छान वाटत आहे. तर आपण आता गोवा एन्जॉय करणार आहोत. चला तर गोवा फिरूया. तर आपण बघत आहात हा दोनापोलाचा वरचा व्ह्यू आहे. तिथून आपण पूर्ण समुद्र बघत आहोत. तर झाड वगैरे पण किती छान आहे आणि तिथे फ्लावर्स वगैरे पण छान लागलेले आहेत. तर छान पद्धतीने असा व्ह्यू दिसत आहे. समुद्रामध्ये छोट्या छोट्या शिप्स पण दिसत आहेत आपल्याला, आपण बघतच असाल. या सगळ्या गोष्टीच्या नंतर आपण आता रिफ्रेशिंगसाठी लस्सी वगैरे पिणार आहोत. तर इथे तर दोनापोलाच्या ह्या टॉप व्ह्यूवरनं आपण जो बघत आहोत व्ह्यू, तिथे आपण जो शॉपचं म्हटलं होतं ते हे लाईन्स आहेत शॉपचे, ब्रिजच्या साईडला शॉप वगैरे लागलेले आहेत तिथे. तर हा पूर्णतः असा व्ह्यू आहे दोनापोलाचा, तुम्ही बघत असाल. तर असा खूप छान असा प्लेस आहे. इथे मी 11 वर्षानंतर आलो आहे. तर बरेचसे इथे चेंजेस वगैरे झालेले आहे आणि इथे एंट्री फीज ही काहीतरी असते. साधारण काय फीज असते तरी एंट्री फीज इथे 50 रुपीज. आणि जर गोव्याचा पास असेल तर त्यांना फ्री एंट्री असते. तर माझी फ्रेंड आहे, तिचा गोव्याचा पास आहे. तर गोव्याचा पास असल्यामुळे तिला फ्री एंट्री होती आणि काहीतरी आपण 50 रुपीज पे केले तिथे. तर आता उतरल्याच्या नंतर आपण आता रिफ्रेशिंगसाठी इथे आपण लस्सीच पिणार आहोत. तर ह्याच्यामध्ये लस्सीचे बरेचसे प्रकार आहेत. तर ह्याच्यामध्ये माझी जास्त फेवरेट असलेली स्ट्रॉबेरी लस्सी मी चूज केलेली आहे. ड्रायफ्रूट वगैरे त्याच्यामध्ये टाकलेले होते. खूप सारी लोडेड लस्सी होती, छान होती, टेस्ट केली मी. आणि त्याच्यामध्ये नंतर मी काजूचे काही रेट्स बघितले, 350, 500, 550 असे काहीतरी समथिंग रेट्स होते तिथे. तर माझी फ्रेंड म्हणाले की एक आणखीन तिचे काही ओळखीचे आहेत तिकडे, काजूचं स्वस्त मिळतील, तर आपण तिथे वगैरे बघूया. तर मग मी काजूचा बाईंग करण्याचा सब्जेक्ट तिथेच थोडासा स्किप केला. आणि शॉप वगैरे पण खूप छान होता, बऱ्याचशा तिथे व्हरायटीमध्ये वस्तूज वगैरे होत्या. तर इथे आपण DYच्या ह्याच्यामध्ये पण जरा जाऊन बघितलं. DYमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी होत्या. आणि हे इथे आंबं होतं. त्या आंब्याची एक म्हण आहे की बरेचसे आंबे असतात त्याच्यामध्ये एक नासका आंबा असतो, तो सगळ्या आंब्यांना नासवतो. तसेच इथे आंबे होते बघा, तुम्हाला एक नासका आंबा दिसत असेल, तर तो नासका आंबा काढला नाही तर त्या बाकीच्या आंब्यांना नासवू शकतो. तर ती ही म्हण आहे आणि काही वेळेला ही म्हण खरीही असते म्हणा. तर ही ती गोष्टीसाठी मी शूट केलं आहे आंब्यांचं. तर तिथून आपण तर गोव्यामधले बरेचसे रस्ते असे चांगले एकदम सुदृढ आहेत. तर तुम्ही बघत असाल ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स पण खूप छान वाटत होता तिथला. आणि काही सिमेंटचे रस्ते जे केलेले होते ते खूप चांगल्या नामांकित कंपनीने केलेले असावे म्हणा. ते पण खूप असे प्लेन आणि छान होते. तर हे असं खूप निसर्गरम्य वातावरण आहे इथलं, तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये. नारळाचे वगैरे ट्रीज आहेत.
तर काही आतमधले जे रस्ते वगैरे होते हे असे थोडेसे मातीसारखे होते, खूप असं गावासारखं पण फील वाटत होतं आणि खूप छान पण फील वाटत होतं, कारण आजूबाजूचं वातावरण वगैरे खूप छान होतं. इथे फ्लावरची झाडे वगैरे तुम्ही बघत असाल, खूप येल्लो सारे फ्लावर्स लागले होते तिथे. आणि त्याच्यानंतर मी असं बर्ड दिसल्याच्यामुळे कॅमेऱ्यामध्ये शूट केलेलं आहे त्याचा बर्डचं. तर किंगफिशर बर्ड आहे हा. खूप छान पद्धतीने त्याचं एक शूट मिळालं मला कॅमेऱ्यामध्ये, त्याला मी कॅप्चर केलेलं आहे. तर बघत असाल तो बर्ड्स पण कन्फ्यूज आहे की कोणतरी मला शूट करतो किंवा काय त्याच्या भाषेत म्हणत असेल तो. तर बघा किती छान पद्धतीने त्याचं शूट भेटलेलं आहे. अरे चालतोय, इकडे तिकडे चालतोय. हां, उडू नकोस, थांब. जेव्हापर्यंत माझा कंटिन्यू शूट करून होत नाही तेव्हापर्यंत तिथेच थांब. काय? तर मी 11 वर्षापूर्वी आलेलो तेव्हा ॲलिना 9 वर्षाची होती आणि आता 20 वर्षाची झालेली आहे. आणि तिचं क्राफ्ट जरा जास्त तिचं असल्यामुळे, तिला आवड असल्यामुळे हे तिने सगळं क्रिएशन केलेलं आहे वूलपासून. तर बघत असाल तुम्ही, खूप छान पद्धतीने केलेलं आहे. हे सगळं तिने केलेलं आहे. प्रत्येक गोष्ट, बऱ्याचशा गोष्टी तिने वूलपासून रेडी केलेल्या आहेत. तुम्ही बघत असाल खूप छान पद्धतीने. तर हे सगळं मी तिचं घेऊन, डब्बा घेऊन सगळं शूट करत आहे गॅलरीमध्ये. तर छान पद्धतीने असं सगळं तिने क्रिएशन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा व्लॉग आपण इथेच संपवणार आहोत आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी आपण तयारी करणार आहोत. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. चला तर आपण रेडी राहूया पुढच्या ब्लॉगसाठी. धन्यवाद.